नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की तेजस आणि मानसी या दोघांसाठी आता सुनंदा, त्याचबरोबर सूरज आणि सूर्या या सगळ्यांनी मिळून खूप जबरदस्त असा प्लॅन केलेला आहे आणि त्यांच्यासाठी त्यांची रूम जी आहे ती डेकोरेट केलेली आहे, हनीमूनसाठी डेकोरेट केलेली आहे आणि त्याचबरोबर त्यांनाही खूपच भारी वाटत आहे. हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र इकडे तेजस आणि मानसी दोघंही जेव्हा हे सगळं पाहतात तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसलेला आहे. त्याचबरोबर भास्कर प्रभूंची जयंती आहे आणि भास्कर प्रभूंच्या जयंती दिवशी खूप मोठा धमाका होण्याची शक्यता आहे, कारण गायत्रीची मात्र वाट लागणार आहे. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे तेजस स्वतः थांबलेला असतो, मानसी आवरत असते. त्याच वेळी सुनंदा मानसीचा डबा घेऊन येते आणि मानसीला म्हणत असते की हे घे. तेव्हा मानसी म्हणते की कशाला मावशी आणायचं, मी आले असते ना, मी घेतलं असतं ना स्वतःहून. तेव्हा सुनंदा तिला म्हणू लागते की गरज काय आहे, म्हणजे मला काय म्हणायचंय, तुम्हाला जे काय हवं असतं ते तर तुम्ही सांगतच नाहीये आणि मग काय प्रॉब्लेम आहे. मग आम्हाला जेव्हा वाटतंय तेव्हा आम्ही ह्या सगळ्या गोष्टी स्वतःहून करत आहे, एवढं काय त्याच्यामध्ये, असं बोलणं चाललेलं असतं. इकडे छाया जी आहे ब्लॅक कॉफी घेऊन येते आणि ती म्हणजे इकडे गायत्रीच्या रूममध्ये आणि एकदम तिला येऊन तिथं गुड मॉर्निंग असं म्हणते. तेव्हा मात्र गायत्री खूप घाबरलेली असते आणि छाया म्हणत असते की अगं हे सगळं जे काय आहे ना मी तुझ्यासाठीच केलेलं आहे, तुझ्यासाठीच आणलेली आहे कॉफी, तुलाच सकाळी उठलं उठलं ब्लॅक कॉफी लागते ना. आणि मला ना विनोद सांगत होते अगं खरंच आता या घरामध्ये नाही म्हणायचं नाहीये, हे ठरलेलं आहे ना, असा संकल्प आहे ना, तर खरंच मला छान वाटतं हे सगळं, आपण बाहेरच नाश्त्याला जाऊया, तू पण बाहेरच नाश्त्याला ये, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा गायत्री म्हणत असते की हा संकल्प तिनं केलेला आहे, त्यामुळं याच्यामुळं मी तिथे येणार नाही आणि त्यासोबतच मला त्याच्याशी काहीही देणं घेणं नाही, मी यातलं काहीही करणार नाही, अशा पद्धतीचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र इकडे आता गायत्री बाहेर आलेली असते. बाहेर आता भास्कर प्रभूंचा फोटो इकडे तात्या पुसत असतात आणि त्याच वेळी इकडे गायत्री आलेली असते, तेजस मानसी असतात. तेजस मानसी विचारत असतात की काय झालंय नक्की, काय करताय हे सगळं, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र तात्या सांगतात की अगं भास्कर प्रभूंच्या अण्णांची जयंती आहे ना आता, त्याच्यासाठी हे सगळं करते, हे बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे तिला आठवतं त्या दिवशी भास्कर प्रभू आले होते आणि भास्कर प्रभू म्हणलं की तिची मात्र आता विकेटच उडालेली असते, तिला कळायचं बंद झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे भास्कर प्रभूंचा जो फोटो आहे ते तात्या पुसत असतात, जयंती आहे असं सांगतात. तेव्हा ती म्हणते की नाही, ही जयंती साजरी करायची नाही, जयंती साजरी करायची वगैरे अजिबात गरज नाही, अशा पद्धतीचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे गायत्री तशी म्हणते त्यावेळेस लगेचच इकडे तात्या सांगतात की असं का जयंती साजरी करायची नाही, म्हणजे एकत्र जयंती साजरी केली तर काय प्रॉब्लेम आहे, असं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा तेजस तिथे येतो आणि म्हणतो माझ्या आजोबांची जयंती साजरी होणार आहे ना, मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, नाही तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे ते कळलं पाहिजे मला, आणि जयंती साजरी होणारच आहे, त्याच्याबद्दल काही शंकाच नाहीये, असं तेजस डायरेक्ट तिथे तोंडावर सांगत असतो आणि म्हणत असतो की ही जयंती साजरी होणारच आहे, एवढं ठणकावून त्याने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे तेजस हे बोलतो, गायत्री तिथून निघून गेलेली असते, मी आज जयंतीला नसणार आहे कारण माझा याच्याशी काहीही संबंध नाही, असं गायत्री बोलते. आणि त्याच वेळी इकडे तेजस म्हणत असतो की ठीक आहे त्या नसतील तर नसतील, तात्यांचं पण तेच म्हणणं असतं. परंतु इकडे मानसी म्हणते असं का, त्या कुटुंबाचा भाग आहेत आणि आपल्या घरचा सोहळा आहे, उलट भास्कर प्रभूंची जयंती होणार, एवढी सगळी लोक जे आहेत त्यांना ओळखणारी, मी त्यांच्याबद्दल खूप वाचलंय आणि आता आपल्या घराण्याचं जे नाव आहे ही प्रिंटिंग प्रेस आणि भास्कर प्रभू यांच्यामुळेच आहे, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी समोर तर आल्याच पाहिजेत, सगळ्यांना कळल्या पाहिजेत, असं ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे मानसी म्हणते की ठीक आहे, आता तेजस आहे तो त्याला सुनंदा सांगते की तू काय करतोय, तो म्हणतो काय नाही बसू नये. तेव्हा ती म्हणते की मग जा सोडून यायचेस तू मानसीला ऑफिसला, तो म्हणतो की ठीक आहे. तेजस तसाच निघालेला असतो, चहा बिस्किट खात असतो, तसंच पोटाने ते बिस्किट खातो आणि निघत असतो. तेव्हा मात्र इकडे मानसी म्हणते हात तर धुवा, आणि मग तेजस हात धुतो आणि येतो.
त्यानंतर गाडीवरती मानसी बसत असते. सुनंदा तिला सांगते की हे बघ तेजस, संध्याकाळी ही मानसीला आणायला जायचं आहे आणि त्याचबरोबर हे सगळं जे काय चाललंय ना तुमचं. आणि मानसी विचार करत असते की मावशीला अचानक काय झालं, काल तर एवढी छान बोलत होती आणि आज अचानक काय गोंधळ झालेला आहे, हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याच वेळी मानसी आणि तेजस आता निघालेले असतात. ऑफिसपर्यंत तिला पोहोचव आणि विचारलेलं असतं की तेजस तू पण तिथेच बसून राहा, घरी येऊन काय करणार आहेस, तिला घेतल्याशिवाय येऊ नकोस. आणि कसं आहे, आत्ता महत्वाची गोष्ट लक्षात ठेव मानसी, तुझी मीटिंग आहे ना. इकडे सुनंदाच्या डोक्यात वेगळंच काहीतरी सुरू झालेलं असतं आणि ती त्याच गोष्टींचा विचार करत असते. इकडे तेजस मानसी आता ऑफिसला निघालेले असतात. सुनंदा म्हणत असते की नाही, या दोघांना एकत्र आणण्यासाठी मलाच काहीतरी केलं पाहिजे. दोघंही निघालेले आहेत. मानसी मात्र त्यांच्या सगळ्यांच्या समोर तेजस्वी खूप गोडगोड वागत असते आणि इतर वेळी मात्र तिचं जे वागणं असतं ते बदललेलं असतं. ही गोष्ट तेजसलाही माहिती असते. तेजस म्हणत असतो की ठीक आहे, या प्रवासाला सुरुवात तर मी एकट्याने जरी केलेली असली तरीही पुढे सगळं व्यवस्थित होणार आहे हे मला माहिती आहे, असं तेजस पॉझिटिव्हली राहत असतो. पुढे गेल्यानंतर मानसी म्हणते थांबवा थांबवा आणि मग गाडी थांबवायला सांगते. तेजस म्हणतो काय झालं, तेव्हा मानसी म्हणते की नाही मला इथेच उतरवा, असं मानसी स्पष्टपणे सांगते. तेजस म्हणतो आता काय झालं, इथेच का उतरायचंय तुम्हाला, असं तो सांगत असतो. तेवढ्यात मानसी उतरून पुढे चालत जाते आणि मग इकडे सुनंदाचा कॉल आलेला असतो. सुनंदा म्हणते की तू गाडी चालवतेस ना. तेजस म्हणतो हो. मग मानसीकडे फोन दे. आणि मग तेजस फोन होल्डवर ठेवतो आणि मानसीकडे फोन देतो. मानसीकडे फोन दिल्यानंतर आता मानसी जी आहे ती फोन घेते आणि मग तेजस सांगतो की आई आहे. तेव्हा मानसी बोलायला सुरुवात करते, हा मावशी बोल, असं म्हणत ती बोलत असते. आणि त्याच वेळी इकडे या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र जेव्हा पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा सुनंदा सांगत असते की हे बघ मानसी, मी काय सांगते, ऑफिसमध्ये मीटिंग आहे ना आणि तेजसला मी तिथेच थांबायला सांगितलंय. संध्याकाळी दोघांनी एकत्र यायचं आहे. काहीही असलं तरीही तुम्ही दोघं एकत्र असला पाहिजे मला, असं सगळं सुनंदा तिला इन्स्ट्रक्शन देत असते. आणि ऑफिसचं काम झालं की घाई करून यायची गरज नाही, ऑफिसचं काम झाल्यानंतरच ये, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र पुन्हा तेजसकडे फोन दिला जातो. आणि हे बघ तेजस, मानसीला घेतल्याशिवाय यायचं नाही, तिथे बसून राहा दिवसभर तिचं होईपर्यंत, असं तेजसला ती सांगत असते. तेजस म्हणतो आता काय आहे हे सगळं, म्हणजे तेजसची नोकरी नाहीये, तेजस आता रिकामटेकडा बसलाय, म्हणून तेजसला वाटत असतं की हे सगळं अशा पद्धतीने घडत आहे. त्यासोबतच तेजस म्हणतो की हो चालेल. मानसी पुढे निघतच असते. तेवढ्यातच रणजित तिथे येतो आणि गाडी थांबवतो. आता रणजित तिथं पोहोचलेला असतो आणि रणजित मानसीला म्हणतो की हाय मानसी. त्याचबरोबर मिस मानसी. तेव्हा तेजस म्हणतो की एक गोष्ट विसरताय तुम्ही, त्या मिसेस मानसी प्रभू आहेत. हे सांगितल्यानंतर मात्र तो म्हणतो की हो तेच ते. आणि मग तेजसने त्याला दाखवून दिलेलं असतं. इकडे आता सुनंदाने सूर्याला बोलवलेलं असतं. सूर्या धावत आलेला असतो, खूप एक्सायटेड असतो आणि सूर्या म्हणत असतो की सूर्याला सुनंदा सांगत असते की काम करायचं. सूर्या म्हणतो की तू तर तेजससारखं बोलायला लागलीस मावशी. तेव्हा ती म्हणते मग तेजससारखे फटकेही देईल, माझं काम जर नीट नाही झालं तर. मग कशा पद्धतीने काम करायचंय, आपल्यालाच काही केलं पाहिजे, हे सगळं ती सांगत असते. आणि तेव्हा मात्र आता त्या दोघांचं हे बोलणं चाललेलं असतं आणि इन्स्ट्रक्शन दिल्या जात असतात. तेवढ्यातच तिथे रणजित म्हणत असतो की चला चालत कशाला जातं, मी सोडतो ना, मी ऑफिसकडेच चाललेलो आहे. मानसी सांगते की हे आमच्या कंपनीचे नवीन क्लायंट आहेत, यांचा प्रोजेक्टही आम्हीच करतोय. तेव्हा रणजित सांगत असतो की हो खरंच, म्हणजे मी त्यांच्या बॉसला सांगितलं की अशी व्यक्ती तुम्हाला भेटलेली आहे ना, त्यामुळं काळजी करायची गरजच नाहीये, कंपनीचं काम हे व्यवस्थितच होणार आहे. हे सगळं बोलणं चालू असतं. तेव्हा मानसी म्हणते की मला यांच्याशी बोलायचं आहे, तुम्ही पुढे जा, असं म्हणत त्याला पुढे जायला सांगते. रणजित पुढे निघून जातो. इकडे तेजस मात्र विचार करत असतो की हे सगळं काय घडतंय, म्हणजे असं का होतंय मला ना कळत नाहीये, हा प्रश्न त्याला पडलेला असतो. आणि तो मात्र या गोष्टींचा विचार करू लागलेला असतो. इकडे मानसीने त्याला स्पष्ट रणजितला जायला सांगितलेलं असतं. तेजसला मात्र वाईट वाटत असतं की नाही, हे असं नाही झालं पाहिजे, एवढंच त्याच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि तेजस मनातल्या मनात म्हणत असतो की याच्या आधीही मी यांच्या दोघांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करायचो, पण आज मला असं का वाटतंय की मला ना वेगळंच काहीतरी जाणवतंय, असं तेजस म्हणत असतो. मानसी आता पुढे चालत निघालेली असते आणि मानसी म्हणते की माझ्या मागे यायची काही गरज नाहीये, मी जाते एकटे. मागं फिरून पाहते, तेजस तिथंच असतो. तेजस म्हणतो की चक्क मागं फिरून पाहिलेलं आहे, या गोष्टीचा सुद्धा तेजसला आनंद होतो. आणि तेजस म्हणू लागतो की खरंच भारी आहे हे सगळं, असं तेजसचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे तेजस मानसीकडे पाहत असतो. आणि त्याच वेळी
आणि इकडे सूर्या मात्र सुपर एक्सायटेड असतो, त्याला मात्र खूप भारी वाटत असते, चला तेजस मानसीचा सुखाचा संसार सुरू होतोय ना, आणि सुनंदा त्यांची मदत करते, हे सगळं त्यांचं चाललेलं असतं आणि ते सगळे खुश असतात. एक्सायटेडमध्ये तो एवढा खुश होतो की त्याला अचानक खोकला लागतो. सूर्या म्हणतो काय हे, इतकं एक्सायटेड होऊ नकोस, अजून आपल्याला कामाला सुरुवात करायची. तेजस आता बाहेर चहाच्या टपरीवर तिथे थांबलेला असतो आणि तो मानसीकडे पाहत असतो. तो म्हणत असतो की मला आज एवढं म्हणजे असं वेगळं का वाटलं की त्या रणजित बरोबर बोलत होत्या, याच्या आधी तर मी किती वेळा प्रयत्न केले होते त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी, पण आता का असं, हे सगळं विचार तो करत असतो. आणि त्याच वेळी इकडे मानसी जी आहे ती येते. आता तिचा ऑफिस संपलेलं असतं, ऑफिस संपून मानसी आलेली असते आणि त्याच वेळी ती म्हणते इथे, आणि तुम्ही इथे काय करताय. तेव्हा तो चहावाला सांगतो की सकाळपासून इथंच येते ते बघा, असं म्हणत 6 कप जे असतात चहाचे ते दाखवतो. आणि तेव्हा मात्र मानसीला धक्का बसतो. मानसी म्हणते काय. तेव्हा तो सांगतो की आईने सांगितलेलं होतं की यायचं नाही मानसीला घेतल्याशिवाय, मग काय करणार होतं मी, असं म्हणत तो बोलायला सुरुवात करतो. आणि त्याच वेळी इकडे मानसी मात्र विचार करत असते. मानसी म्हणत असते की नाही, हे सगळं जे काय आहे ना, हे सगळं वेगळ्या पद्धतीने चालू आहे हे तिच्या लक्षात आलेलं असतं. आणि मग मानसी तेजसकडे पाहू लागते. तेजस म्हणतो काय करणार होतो, त्या माणसाच्या समोर या दोघांचं ओरडून ओरडून भांडणं सुरू असतात, आपण रस्त्यावर आहोत या गोष्टीचंही त्या दोघांनाही भान नसतं, फक्त भांडत असतात. तेव्हा ते चहावाले त्यांचं ऐकत असतात. तेजस म्हणतो तुम्ही आमचं काय ऐकताय हो. तेजस मानसीला म्हणत असतो की म्हणजे काय करायचं होतं सांगा बरं मला. आणि मग मानसी म्हणत असते की नाही ते काय नाहीये, पण माझ्या डोक्यात, असं तिचं बोलणं सुरू झालेलं असतं. तिला मात्र जराही वाटत नसतं की तेजस जो आहे तो आपल्यासाठी एवढं सगळं करतोय, आपल्यासाठी एवढे सगळे प्रयत्न त्याचे चालू आहेत. पण मानसीच्या डोक्यात जो राग भरलेला असतो तो मात्र कमी होत नसतो. मानसी मात्र तेजसला आपलंसं करण्याचा जरासाही प्रयत्न करत नसते. तेजस तिला समजून घेत असतो, पण मानसीला तेजसची चूक जी आहे ती पोटात घालायचीच नाहीये, त्याच्या बाबतीत आणखी रागरागच करायचा आहे हे तिचं चाललेलं असतं. आता तेजस आणि मानसी दोघंही घरी येतात. तेव्हा तेजस विचार करत असतो. तेजस म्हणत असतो की काय करू मी नक्की, एवढं सगळं जे काय आहे अशा पद्धतीने सगळं घडतंय, मी नक्की काय करू म्हणजे हे सगळं क्लिअर होईल. तेजस मानसीला विचारतही असतो. तेव्हा मानसी म्हणते चला आता वेगळाच गोंधळ होणार आहे, सकाळी मावशी गप्प होती आपल्याला उशीर होईल म्हणून, पण आता गेल्यानंतर ऐकावंच लागणार आहे. दोघंही रूमकडे आलेले असतात, दरवाजा उघडत असतात. पण ते मानसी म्हणते की बहुतेक दरवाजा आतून लॉक झालाय. तेव्हा तेजस म्हणतो काय, दरवाजा आतून लॉक झालाय. तेव्हा मानसी म्हणते हो ना, दरवाजा आतून लॉक झालेला आहे. आणि मग हे ऐकल्यानंतर मात्र तेजस आणि मानसी दोघंही म्हणू लागतात की कसं शक्य आहे, दरवाजा आतून कसा लॉक झालेला आहे. हे बोलणं त्या दोघांचंही चालू असतं. आणि मग तेजस म्हणतो जोरात ढकला बरं, जाम झाला असेल वातावरणाने. परंतु दरवाजा आतून हा खरंच लॉक झालेला असतो. दोघंही दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असतात, पण दरवाजा काही उघडला जात नाही. आणि त्याच वेळी मानसी म्हणत असते की हे सगळं काय झालंय. आणि जोरात दरवाजा ढकलला जातो. त्यावेळेस सूर्या दरवाजा उघडतो आणि तेजसने मारलेली लात जी आहे ती सूर्याच्या पोटात बसते. तेव्हा सूर्या ऐग ओरडतो आणि हे दोघं आत जाऊन पाहतात तर त्यांच्या दोघांची रूम सुंदर अशी डेकोरेट केलेली असते आणि छान असं सगळं डेकोरेशन केलेलं असतं, लाइटिंग केलेलं असतं, बेडवरती गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवलेलं असतं, हर्ट काढलेला असतो, फुल नंतर फॅनच्या पात्यांवरती गुलाबाच्या पाकळ्या ठेवलेल्या असतात, एवढं सगळं घरामध्ये केलेलं असतं. आणि तेव्हा तेजस आणि मानसी दोघंही पाहतात. त्याचबरोबर तिथे टॉवेलचे जे बदक असतात तेही केलेले असतात. एवढं सगळं छान केलेलं असतं आणि हे छान असं सरप्राईज त्यांना दिलेलं असतं. आणि तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी ज्या घडत असतात त्या मात्र अशा पद्धतीने चालू झालेल्या असतात. आणि इकडे सगळेजण तिथे असतात आणि ते निघून जातात. तेव्हा तेजस आणि मानसी दोघंच रूममध्ये असतात. तेजस मात्र पाहत असतो हे सगळं काय घडतंय, या सगळ्या गोष्टींचा विचार तेजस करत असतो. आणि अचानक तो फॅनचं बटन लावायला जातो आणि त्या क्षणी सगळ्या गुलाबाच्या पाकळ्या ज्या आहेत त्या खाली पडतात. आणि त्याच वेळी मानसी जी आहे त्या गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये त्या नाचू लागते आणि दोघंही खूप छान असे रोमॅन्टिक झालेले असतात. तेजसला मानसी स्वतःच्या जवळ खेचून घेते आणि दोघंही एकत्र येत आता डान्स करत असतात. तेजसला सुरुवातीला वाटलेलं असतं की मानसीला ही गोष्ट आवडणार नाही, पण मानसी तर आता स्वतःच एन्जॉय करत आहे हे पाहून तेजसलाही भारी वाटतं. आणि तेजस आणि मानसी दोघंही आता एकमेकांचा हात हातात घेत नाचत असतात, गात असतात आणि दोघांचाही रोमॅन्टिक असा डान्स सुरू झालेला असतो आणि दोघं एकमेकांच्या मिठीत आलेले असतात. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.